जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार कल्याण पश्चिम आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री. तर आज आहे आमचा जनता दरबार. तर जनता दरबारमध्ये हे दोन एक जोडपं आलेलं आहे. परेशान आहे, त्रस्त आहे आणि होतकरू आहेत आणि मराठी आहेत आणि बिझनेसमॅन आहेत. तर आपल्याला माहितीच आहे, मराठी आणि बिझनेसमॅन म्हणजे खच्चीकरण. का नाही मराठी माणसाने बिझनेस करायला नको? करायला पाहिजे. तर यांचं खच्चीकरण होतं आहे. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे आलेत मदत मागायला. नाही बाबा, आम्हाला बॅकबोन पाहिजे, पैशाची मदत नको, आधाराची मदत हवी आहे आणि आमच्या जी फॅक्टरी आहे त्या ठिकाणी भेट दे. आता त्यांची कोणती फॅक्टरी आहे ते त्यांच्या तोंडून ऐका. समोर आहेत निलेश तुकाराम सागवेकर आणि ह्या त्यांच्या आहेत मिसेस. नाव काय तुमचं? शालिनी निलेश सागवेकर. काय बिझनेस तुमचा? लेडीज क्लॉथ. थोडा आवाज बोला, मला ऐकायला येत नाही, माझ्या फॅनला ऐकायला येत नाही. लेडीज क्लॉथिंगचा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे. हां, आपण सर्व प्रकारचे लेडीजचे कपडे बनवतो. म्हणजे सर्व टोटल? हां, लेगिन्स, पॅन्ट वगैरे, कुर्तीज वगैरे सगळं आपण बनवतो. ओके. आता थोडं पावसामुळे थोडंसं बिझनेस स्लो झालेलं आहे. हां, म्हणून मग आई बाबांना सांगितलं थोडं मला काहीतरी सहकार्य करायचं. तुम्ही मार्केटिंगसाठी वापर केला तर पण तो पण काय झालं त्याचं? निघून गेला तो. हां, मार्केटिंगसाठी वापर करायचा होता. कोण पोरगा ठेवला होता ना मार्केटिंगला? हां, तो मार्केटमध्ये ठेवला होता पण हां. त्याने काही बरोबर मार्केटिंग केलं नाही. किंवा मार्केटमध्ये पैसा फसवून टाकला ना. पैसा फसवला, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला. ओके ओके. म्हणून मी नाईक सरांकडे आलो, तर त्यांनी काय सहकार्य करावं असं. नक्कीच. मराठी उद्योजकाला जर पुढे नाही आणलं तर मग आपला काय रोल आहे वगैरे? बोला ताई. नमस्कार, मी शालिनी सागवेकर. हे माझे आत्ता जे बोलत होते माझे मिस्टर होते. आमचा बिझनेस तर थोडासा आत्ता सध्या डाऊन चालले पावसाळ्यामुळे आणि थोडासा प्रॉब्लेम झाला होता. म्हणून आता मला ॲक्च्युली आर्थिक नाही पण एक बॅकबोन हवा आहे. म्हणून आम्ही आता दादांकडे आलेलो आहे. तर आम्हाला सहकार्य करावं ही विनंती आहे ना. बरं, हा कपडा तुम्ही जी कुर्ती घातली ते तुमचंच आहे का? तुमच्याकडचे ओढणी नाही? ओढणी म्हणजे रेडीमेड आलेलं विकतो वगैरे. पण आता जो तुम्ही जो कुर्ता घातलाय तो आमच्या तुमच्याच फॅक्टरीमधला वगैरे? बरं, व्यवस्थित. ह्या जोडप्याला खरी सहकार्याची गरज आहे आणि मी त्यांना आश्वासन देतो का मी अंबरनाथ या ठिकाणी लक्ष्मीनगर, बरोबर ना, लक्ष्मीनगरला यांची फॅक्टरी आहे. तर त्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट देणार आहे आणि यांना बॅकबोन म्हणजे पाठबळ द्यायचं आहे आपल्याला त्यांना आणि त्या मराठी उद्योजकाला आपल्याला वरती आणायचं आहे. हे बघा, एक मराठी टिकला ना तर लाखो मराठी टिकणार, कळालं का? आणि लाखो मराठी टिकले ना तर हा देश टिकणार आहे. कारण का हा देश मराठ्यांनी चालवलेला आत्तापर्यंत. इतिहास पहा पाठीमागचा. त्याच्यामुळे मराठी उद्योजकांना वाचवायचे. सगळ्यांनीच नोकऱ्या करायला पाहिजे हे नाही, इकडे लिहून ठेवलेलं नाही आहे, पण सगळ्यांनी उद्योगधंदे करायला पाहिजे याचा मी पाईक आहे. सगळ्यांनी उद्योजक करायला पाहिजे. सगळेजण उद्योजक बना. नोकऱ्या करून पण तुम्ही उद्योजक करू शकता, बिझनेस करू शकता. मग हे जे कपल आहे, हे कपल का नाही उभं राहू शकत? शिक्षण किती झालं तुमचं? 10वी पास. तुमचं माऊली? 10वी. म्हणजे जर 10वीचं शिक्षण घेऊन माणूस जर बिझनेस करत असेल ना तर अजून काय हवं आहे? तर मी यांच्या घरी भेट देणार आहे, यांच्या फॅक्टरीला भेट देणार आणि त्याचबरोबर माझे जे चाहते आहेत त्याच्यामध्ये बरेच जण आहेत. तर त्यांचे फॅब्रिकेशनचा बिझनेस आहे. तर आवर्जून कॉन्टॅक्टमध्ये या. यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल. मी स्वतः त्या ठिकाणी भेटतो आणि आपल्याला जसं तुम्ही पुढं गेलात एक मराठी माणूस, तसं यांना पण आपलं पुढे घेऊन जायचं आहे. त्यांचे व्हरायटीज असतील, फोटोज असतील, ते कमेंटमध्ये आपण त्या ड्रेसचे लेगीज वगैरे ड्रेस असेल. मला पुन्हा सांगतो तुम्ही काय काय बनवता, परत तुम्ही सांगा. आम्ही तसं ब्लाऊज ड्रेस वगैरे सगळं शिवतोच. तसं आत्ता सध्या आमच्याकडे फॉर्मल पॅन्ट लेडीज ज्या ऑफिसेसमध्ये वापरतात त्या पॅन्ट्स, जसं रेयॉनची झाली, ड्रीम लायनर झाली, एक पोटली पॅन्ट म्हणून प्रकार येतो ते सगळं शिवतो. परत लेगिन्स वगैरे पण शिवतो. असे कुर्तीज वगैरे असे ऑर्डर घेऊन पण शिवतो. आता किती स्टाफ आहे तुमच्याकडे? आत्ता आमच्याकडे जवळजवळ 7-8 जणी आहेत ना? ओके. ते हॅप्पी आहेत सॅलरी वगैरे तर थोडंसं जरा नाही? हां, थोडंसं जरा नाराज आहेत ना?
ठीक आहे करू आपण काहीतरी. तर कमेंटमध्ये मी यांचे जे काही प्रोडक्शनचे जे फोटोज असतील तर ते कमेंटमध्ये टाकेल आणि पाहू आपण यांना उभं करू. बाहेरून मटेरियल घेण्यापेक्षा आपण यांच्या फॅक्टरीमधून मटेरियल घेऊ. आणि मी यांना आश्वासन दिलं आहे का मी ह्या ठिकाणी एकदा स्टॉल लावू आपण है ना, हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून 2दा असे स्टॉल लावू. यांचेच कपडे विकले जातील, आपण यांचे कपडे विकायचा पण आपण प्रयत्न करू. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.